हे बघ, हे होतं असं, म्हणजे आपण खूप सिरियस झालो सगळेच आणि माणसांकडून चुका होतात, आपल्याकडून पण झाली. ते रागारागात आपण जे काय बोलतो, ती पण तुला बोलली, मी मान्य करतो. हे बघ, मी पण कधीच कुठल्याही स्त्रीवर हात नाही उचलला ग. पहिल्यांदा मी माझ्या सावलीवर हात उचलला, माझ्याकडून पण चूक झाली. आता सगळे शांत होऊया, विचार करूयात आणि तिला घरी परत आणूयात. तुला काय वाटतंय, तुला काय वाटत नाही हा प्रश्नच नाही. एक घर चालवण्यासाठी, घराला बांधून ठेवण्यासाठी काय काय करावं लागतं हे मला विचार ना. मी चालवते हे घर इतकी वर्ष. कधी कधी ना खूप कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागतात. एक गृहप्रमुख म्हणून मला सुद्धा अनेक कठोर निर्णय घ्यावे लागलेत आजवर. पण माझं एकच होतं, प्रत्येकाला समान न्याय हा मिळायलाच हवा. ज्या वेळेला तारा चुकली तेव्हा मी तिला घराबाहेर काढलं. ऐश्वर्या चुकली तेव्हा तिच्या आई वडिलांकडे मी तिला पाठवून दिलं. राजकुमारचं तुला वेगळं काही सांगायला नको. मग आता तुझी बायको चुकली तर तिच्यासाठी वेगळा न्याय का? कशासाठी? कारण ती माझी सावली आहे, तुझ्या सारांची सावली. तुझ्या मुलाचं प्रेम आहे ती. हे बघ, तिच्या बाजूने मी माफी मागतो तुझी. तेच तर तू मागतोयस ना माफी. तिने नाही मागितली. तिला असं वाटलं ती जे बोलते, जे वागते ते बरोबर आहे. तिने परवा नाही केली तुझी किंवा तुझ्या घराची, तिच्या स्वतःच्या कुटुंबाची केली परवा. तिला तिच्या कुठल्याही कृत्याचं वाईट वाटत नाहीये. आपण काहीतरी चुकीचं करतोय असं अजिबात वाटत नाहीये. असं वाटलं असतं तर माफी मागितली असते आणि मी सुद्धा तिला माफ केलं असतं. पण तिने तसं नाही केलं. आणि सारंग, तू आता असं नको बोलूस. मी तुला विचारलं, मी तुला सांगितलं निवड कर आणि तू आईची निवड केलीस. हो ना? आता असं नको बोलू सारंग, प्लीज. तू साथ देशील ना? सांग, आता सध्या काहीच बोलू नकोस. शांतारा, सगळं होईल नीट. सारंग बोल ना, तू 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 साथ देशील ना सारंग? हा, आलो मी जरा. सारंग, तिलोत्तमा, तू जेव्हा राजकुमारला घरातनं बाहेर काढलं होतंस तेव्हा सावलीनी राजकुमारला घरात आणण्यासाठी प्रयत्न केले. ताराच्या बाबतीतही तिनेच वाईटपणा घेतला आणि मग तारालाही तिनेच घरात आणलं. आणि आज तू सावलीलाच घराबाहेर काढलास. तर बघूया सावलीनी पुन्हा परत यावं आपल्या घरात म्हणून कोण प्रयत्न करते ते. सावलीला घरात परत घ्यावं लागणारच. जगन्नाथ, आय एम सॉरी, पण तुम्हाला इथे कोणी बोलवलं? माझ्या लेकीच्या घरात यायला कोणी बोलवायला कशाला पाहिजे? तुम्हाला माहिती आहे ना तुमची लेक आता या घरात नाहीये. माहिती आहे मला. तुम्ही तिला घराच्या बाहेर काढलं. बबलूने सांगितलं म्हणून तडक निघून आलो इथे मी. काय काय एवढा मोठा गुन्हा केलाय तिने? काय दोष होता तिचा? का तुम्हाला का सांगायचं आम्ही? तुम्ही कोण, तुमचा काय संबंध? हा माझ्या घरचा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवू. ज्या दिवशी सावलीने मला बाप मानलं ना, त्याच दिवशी तिच्याशी आणि या घराशी नातं जोडलं गेलंय माझं. आणि त्याच दिवशी मी तिला वचनही दिलंय, जोपर्यंत तुझा हा बाप जिवंत आहे ना, तुझ्या पाठीशी उभा राहणार आणि तुझं रक्षण करणार. आणि आज माझीच लेक तिच्या हक्काच्या घरात नाहीये. तिलोत्तमा मॅडम,
सावली घरात परत आली पाहिजे हा. नाही तर खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही इथे आलायत का धमकी द्यायला? धमकी द्यायची गरजच नाहीये. माझी पोरगी तेवढी पवित्र आहे, गुणी आहे. आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली आहे तिनं. तिच्या प्रत्येक श्वासात विठ्ठल आहे. अशी मुलगी काही चूक करेल यावर माझा विश्वास नाही. आणि तुम्ही तिला चुकीची वागणूक दिली आहे. ह्या वागणुकीमुळे ह्या घराचा विनाश होणार हे 100% खरं आहे. आणखीन काय उरलंय? व्हायचा आहे तेवढा विनाश करून गेलीये तुमची लेक. माझं घर उद्ध्वस्त करून गेलीये तुमची लेक. माझ्या घराचं, या पिढीचं पहिलं मूल दगावलंय ना, ते तिच्यामुळे. हे माहितीये ना तुम्हाला? तुम्हाला चांगलं माहितीये ना त्याचा तिच्याशी काही संबंध नाही म्हणून. आमचं मूल गेलंय जगन्नाथ. आमचं मूल गेलंय जगन्नाथ. संबंध कसा नाही? अमृता आईच्या शब्दाबाहेर कधीच वागली नाही. तिला सावलीने फूस लावली म्हणून ती घराच्या बाहेर पडली. सावलीने थोडी तरी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती अमृताची. नाहीतर हे आगटीत घडलंच नसतं. जगन्नाथ, तुझ्या मुलीने केलंय सगळं. चुकतोयस तू. तिच्यामुळे तुझं बाळ दगावलेलं नाहीच आहे. आणि इथे येण्यापूर्वी मी तुमच्या सगळ्यांच्या पत्रिका बघितल्यात. कळलं ना? तुझ्या आईने सावलीला घराबाहेर हाकलण्याचं जे काही पाप केलंय ना, त्याची फळं तुला भोगावी लागणार आहेत. हे लक्षात ठेव. वर दिसणारी एखादी छोटीशी कृती पुढे जाऊन किती मोठ्या वादळाला बोलावू शकते हे आत्ता नाही सांगता येणार. काय म्हणायचं तुला? कसली फळं? काय काय बोलतोय हा? काय अमृताला काय होणार नाही ना? हा, काय झालं नाही पाहिजे तिला? सावलीचं मूलच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे.